रामराम मंडळी, मी प्रमोद सडोलीकर. गावगाड्याच्या गोष्टींचा आजचा 29वा भाग. नुकतंच नवरात्र संपलं आणि काही मुली आणि महिलांचा खाली भोंडला नावाचा कार्यक्रम चाललेला होता आणि त्यात त्या एक गाणं म्हणत होत्या आणि त्यातल्या 2 ओळी माझ्या लक्षात राहिल्या की एक कडवं व्हायचं आणि त्या म्हणायच्या, असं कसं झालं माझ्या नशिबी आलं. म्हणजे त्यात वर्णन असं असायचं आधी की खूप सगळ्या गोष्टी चांगल्या होत आहेत वगैरे आणि काहीतरी कुठेतरी खुट्ट होतं, बिनसतं आणि मग त्या म्हणतात असं कसं झालं माझ्या नशिबी आलं. म्हणून आज शीर्षक असं दिलंय की गावकीच्या दृष्टीने सुद्धा सगळं काही चांगलं होत असतं आणि कुठेतरी काहीतरी खुसपट निघतं आणि ते वाईट होतं. म्हणून असं कसं झालं आमच्या नशिबी आलं. मला कळत नाहीये की नेमकं असं का होतंय. मला तुमच्यासमोरच हे प्रश्न मांडायचे. आपल्याला आठवत असेल की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने गावोगावी अशा उंच टाक्या बांधलेल्या होत्या आणि त्या टाक्यांवर ग्रामस्थांनी सुद्धा उत्साहाने अमुक अमुक ग्रामपंचायत आपलं स्वागत करीत आहे असे अक्षरं लिहिलेली होती. आणि एसटीतनं जाताना, आपल्या गाडीतनं जाताना आपल्याला दुरूनच ते अमुक अमुक गाव आलं बरं का, अमुक अमुक ग्रामपंचायत आपले स्वागत करत आहे अशी ती मोठी पाटी असायची. ह्या टाक्यांपैकी किती टाक्या चालू परिस्थितीत राहिल्या हो, किती टाक्या मोडल्या. ज्या मोडल्या त्या का मोडल्या, एवढा सरकारने पैसा खर्च केला, नेमकं कुठं बिनसलं. दुसरं उदाहरण पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत आहे. हँडपंप्स बसवलेले होते. ज्या वस्त्यांवरती नळपाणी योजना नेणं शक्य नाहीये अशा ठिकाणी हँडपंप्स बसवलेले होते. त्या हँडपंप्सपैकी किती हँडपंप्स दीर्घकाळ चालू स्थितीत राहिले, किती मोडले, जे मोडले ते दुरुस्त का झाले नाहीत, हा मला पडलेला दुसरा प्रश्न आहे. तसंच जिथे सार्वजनिक नळ योजना झाल्या, पाईपमधनं पाणी आलं, घरोघरी नळ बसले, स्टँडपोस्ट बसल्या, स्टँडपोस्टची स्थिती काय झालेली होती हो. खूपशा गावांमध्ये स्टँडपोस्टच्या तोट्या गेलेल्या आहेत, कुठं ती चावी गेलेली आहे, पाणी येणं बंद झालेलं आहे. हे असं का होतं, असं कसं झालं आमच्या नशिबी आलं, हे मला प्रश्न पडतात. 1985 ते 95 या काळामध्ये बायोगॅस प्रकल्प राबवलेला होता बघा आणि त्यामध्ये सबसिडी मिळायची. त्या सबसिडीमध्ये शेतकऱ्यांना कमी किमतीत बायोगॅस मिळायचा. किती बायोगॅस चालू राहिलेले आहेत तो, किती वर्ष ते चालू राहिले, नेमकं कुठं काय बिनसलं की हे बायोगॅस हळूहळू बंद पडत गेले. ते जे टाकीचे बायोगॅस यायचे ना, लोखंडी टाकीचे, काही ठिकाणी मी गेलो होतो तपासणी करायला, तर त्या शेतकऱ्यांनी एक शक्कल लढवली की त्या बायोगॅसची जी टाकी आहे ती उलटी केली आणि तिच्यात पाणी साठवायला म्हणून तिचा वापर केला. मूळ उद्देश बाजूला राहिला. असं कसं झालं, हा माझ्या पुढचा प्रश्न आहे. सार्वजनिक शौचालयांचा कार्यक्रम राबवलेला होता बघा, असाच 95च्या सुमारला, आणि ती जी खूप मोठ्या प्रमाणावर शौचालयं बांधलेली होती, त्यांना सबसिडी दिलेली होती, त्या शौचालयांची स्थिती काय झाली, किती त्यातली चांगल्या पद्धतीनं चालू राहिली, किती मोडकळीला आली, असं का झालं, हा मला पडलेला प्रश्न आहे. अजून उदाहरणं देतो. सूर्यचुलींचा वाटप झाला होता, सोलर कुकर्स अनेक ग्रामपंचायतींमध्ये वाटप झालेला होता. सोलर दिवे बसवलेले होते रस्त्यांवर. त्यांचं काय झालं, ते प्रकल्प आले, राबवले गेले, पुढं त्यांचं काय झालं, आपापल्या गावच्या ज्या गावांना मिळालं असेल त्यांनीच पडताळून बघावं, आपल्यालाच उत्तरं द्यावीत. आपल्याला कळेल की अरे बाबा ते काही टिकलंच नाही, सगळं अल्पजीवी ठरलं. असं कसं झालं. सामाजिक वनीकरणामध्ये झाडं लावलेली होती बघा, गावांच्या रस्त्याच्या कडेला, गायरानावरती वगैरे. त्या झाडांचं काय झालं, ती झाडं कुठे गेली, कुठल्या शेळ्या आल्या आणि खाऊन गेल्या. तसंच शेतीच्या साधनांचं वाटप झालेला होता. सांगायचा मुद्दा असा आहे की सरकार अनेक योजना आणतं, खूप सारा पैसा ओतला जातो, तो अंगी का लागत नाहीये, कुठं माशी शिंकतीये. अकबर बिरबलाची गोष्ट आहे. अकबर एकदा बिरबलाला प्रश्न विचारतो, घोडा अडला का, भाकरी जळली का आणि पान
म्हणजे विड्याचं पान, पान सडलं का याचं एकच उत्तर दे. बिरबल हुशार असतो, तो उत्तर देतो, न फिरवल्याने. घोडा न फिरवल्यामुळे घोडा अडला, भाकरी न फिरवल्यामुळे तव्यावरती ती जळली, आणि पान सुद्धा न फिरवल्यामुळे ज्या जागी बसलेलं होतं तिथंच ते ठेवलेलं होतं, तिथंच ते सडलं. मग हे जे सगळ्या प्रकल्पांचा जो मोठा धांडोळा आहे, गाठोडा आहे, या प्रकल्पांच्या बाबतीत सुद्धा मला 3 प्रश्न पडतात बरं का. प्रकल्प लांबला का, प्रकल्प अडला का, आणि शेवटी प्रकल्प मोडला का. आता एखादा बिरबल आज जर आपण आणला आणि त्याला विचारलं की अरे बाबा या 3ही प्रश्नांचं उत्तर मला एका शब्दात दे, तर कदाचित तो बिरबल त्याचं उत्तर असं देईल, लोकसहभाग नसल्यामुळे. तर मागे जे मी म्हटलेलं होतं तसं लोकसहभागावरती थोडं मला बोलायचं आहे आपल्याशी. तर आज हे इतक्या प्रकल्पांची मी यादी वाचली आणि नेमकं असं कसं झालं आमच्या नशिबी आलं, अशी स्थिती एवढे सगळे प्रकल्प झाल्यावर सुद्धा का होते, तर मला सुद्धा पटणारं एकच उत्तर आहे, ते म्हणजे लोकसहभाग नसल्यामुळे. इथून पुढच्या भागांमध्ये आपण यावरती आणखीन चर्चा करू. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण तो लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, इतरांना पाठवा. आपण स्वतः विचार करा, याच्यावरती कॉमेंट करा. धन्यवाद.